हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण ज्वारीच्या भातवड्या पीठ न आंबवता आणि ज्वारीची कुठलीही भिजवून प्रक्रिया न करता डायरेक्ट आपण दळून आणून छान अशा भातवड्या बनवणार आहोत, ज्या की अगदी चवीला एक नंबरच लागतात बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी 1 किलो ज्वारी घेतली होती. मी धुतली वगैरे नाही, फक्त ओल्या कपड्यामध्ये छान ती पुसून घेतली आणि जाडसर दळून आणलं आहे बघा. जसं आपण सांडग्याला दळून आणतो त्याप्रमाणे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून, थोडं थोडं पाणी घालून त्याचं मिश्रण तयार करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम करायला सोपी, अगदी नवशिके पण बनवतील अशी. हे बघा, अशा प्रकारे आपण छान असं रात्री हे भिजवून ठेवलं आहे बघा. आणि आपण झाकण ठेवणार आहोत. सकाळी मी ज्या पातेल्यात आपण ज्वारीचं पीठ भिजवलं तर त्या पातेल्याने 5 पातेले मी पाणी घेतलं आहे. त्यातलं मी 1 पातेलं काढून ठेवलं आहे. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि छान असे चटपटीत लागाव्यात म्हणून मी माझा घरगुती जो काळा मसाला आहे, कांदा लसूण मिक्स, तो मी घालणार आहे. त्याने खूप छान चव येते. 2 चमचे घातले आहेत बघा. आणि छान अशी आपण उकळी आणून घेणार आहोत पाण्याला. खूप सुंदर होतात आणि चव तर एक नंबरच लागते. अगदी आपण ज्वारी न भिजवता त्याचं पीठ तशा प्रकारे न बनवता अशा खुसखुशीत छान अशा उन्हाळ्यातील रेसिपी बनवत आहोत बघा. त्यानंतर बघा आपण जे पीठ आहे ते बघा सकाळी अशा प्रकारे आपण बघू शकतो छान फुललं आहे बघा. त्यानंतर पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये हे पीठ आहे ते घालून घेणार आहोत. एक धार सोडायची आहे आणि दुसऱ्या हाताने आपण छान असं हलवून घेणार आहोत. गुठळ्या झाल्या तरी काही प्रॉब्लेम नाही, आपण त्या फोडू शकतो, एवढं छान होतात. हे बघा, अशा प्रकारे आपण छान जे पीठ आहे कालवलेलं ते आपण त्यामध्ये घालून घेतलं. छान असं हलवून घ्यायचं आहे. गुठळ्या झाल्या तरी आपण त्या चमच्याच्या साहाय्याने मोडू शकतो. जास्त प्रमाणात होत नाही, फक्त जरा तळाशी लागलं जातं, त्यामुळे थोड्या प्रमाणात होतात, पण आपण त्या चमच्याच्या साहाय्याने मोडू शकतो. छान असं घोटून घ्यायचं आहे. इथे गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे, पूर्ण ठेवायची आहे. म्हणजे आपल्या सुरुवातीचं जे पीठ आहे ते छान उकळलं जाईल. त्यानंतर जे राहिलेलं पाणी होतं ते पण मी घालून घेणार आहे, कारण खूप घट्ट आत्ताच दिसत आहे, अजून शिजायचं आहे. शिजल्यानंतर ते थंड मी करून घेणार आहे. त्यामुळं मी जे एक्स्ट्राचं पाणी काढलं होतं 5 पातेल्यामधलं 1 पातेलं, ते मी आता त्यामध्ये घालून घेणार आहे बघा. आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. छान उकळी आणून द्यायची आहे त्या पिठाला. म्हणजे पीठ आहे ते शिजायला अजिबात वेळ लागत नाही, पटकन ही प्रक्रिया होते बघा. छान असं हलवून घ्यायचं आहे. सर्वांना एक नम्र निवेदन आहे, अजूनही आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाजूचे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून जेव्हा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड केला जाईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि छान छान रेसिपीचा तुम्ही आस्वाद घ्याल, ज्या की अगदी घरातील साहित्यातून बनवलेले असतात, पण चव म्हणाल तर एक नंबरच लागते बघा. अशा प्रकारे आपण छान हलवून घेतलं आहे. त्यानंतर झाकण ठेवायचा. माझा व्हिडिओ आहे तो थोडासा स्किप झाला. मी झाकण ठेवणार आहे बघा. हे बघा, छान असं उकळलं आहे आपलं चांगलं खतखत. बघू शकता इथे आपण गॅसची फ्लेम मोठीच ठेवली आहे बघा. गॅस आत्ता आपण कमी करणार नाही, जेव्हा आपण मंद गॅसवर ते छान शिजवणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे चमचेच्या साहाय्याने गाठी आहेत ते आपण मोडून घेणार आहोत आणि छान हलवून घेणार आहोत बघा. आत्ताच बघा किती छान असं घट्टसर झालं आहे आपलं भातवड्याचं पीठ. हे पीठ आहे ना, हे पण गरम गरम खायला खूप छान लागतं. आणि मैत्रिणींनो, माझा जो तीळ घातल्याचा व्हिडिओ तोच थोडासा स्किप झाला आणि झाकणाचा पण झाला होता. हे बघा, झाकण ठेवलं होतं, पूर्ण साय आली आहे, म्हणजे आपलं पीठ 90% शिजलं आहे. त्या पिठाला साय आली म्हणजे आपलं पीठ छान शिजलं गेलं आहे. हे गरम गरम तुम्ही पीठ खाल्लं ना, खूप छान लागतं. म्हणजे आमच्या घरामध्ये तर माझ्या मुलीला खूप आवडतं. हे बघा, अशा प्रकारे छान हलवून घ्यायचं खालीपर्यंत. आपण इथे गॅसची फ्लेम मध्यम ठेवली आहे झाकण ठेवताना.
म्हणजे जे पीठ आहे ते छान मध्यम गॅसवर शिजल्या जातं. तुम्हाला दाखवते पीठ शिजलं की नाही बघायसाठी मी डिशमध्ये पाणी घेतलं आहे बघा, आणि त्यामध्ये आपण थेंब सोडणार आहोत. हे बघा आपलं पीठ अजिबात पसरले जात नाही. हे बघा गोळा दिसतो आहे म्हणजे आपलं पीठ अगदी शिजलं आहे. आपण आता त्यातून चमचा काढून घेणार आहोत आणि आपण ते थंड करून घेणार आहोत, जेणेकरून मी पॉलिथिनवर घालणार आहे. तुम्ही जर सुती कपड्यावर घालणार असाल तर ते पण तुम्ही घालू शकता. पण त्याचा खूप व्याप होतो. ते मागची बाजू ओली करावी लागते, नंतर ती भातवडी काढायची, आणि जो कपडा आहे तो एकदम कडक होतो. त्यामुळं मी पॉलिथिनवर घालणार आहे. त्यामुळं थंड करून हे बघा अशा प्रकारे मी घालून घेतल्या आहेत. तुम्हाला ज्या आकाराच्या मोठ्या छोट्या हव्या आहेत त्या आकाराच्या तुम्ही घालून घेऊ शकता. मी मध्यम आकाराची बनवली आहे बघा. म्हणजे छान अशी आपली भाजायला पण छान होते आणि महत्त्वाचं म्हणजे तळायला पण छान होते. 2 दिवस मी उन्हामध्ये वाळवली आहे बघा, कारण आता खूप कडक ऊन आहे. त्यामुळे 2 दिवसात छान अशा वाळल्या जातात. बघा किती सुंदर झाले आहेत. ज्वारीचे म्हणजे ज्वारी न भिजवता न आंबवता आपण डायरेक्ट पीठ आहे ते रात्री शिजवून घेतलं आहे. तुम्हाला मी भाजून दाखवते बघा. गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि अशा प्रकारे चिमट्याने धरून आपण भाजायचं आहे. जुन्या काळातले लोक ज्यांच्याकडे चुली आहेत म्हणजे होत्या, ते असे चुलीच्या निखाऱ्यावर खूप छान भाजल्या जातात. पण आमच्याकडे चूल करायला जागाच नाही आहे, त्यामुळं आम्ही चूल करू शकत नाही. खूप आवडतं खरं चुलीवरचं जेवण बनवायला पण आणि खायला पण, पण आमच्याकडे चूल बनवायला जागाच नाही आहे. त्यामुळं चूल कुठे मांडायची हा मोठा प्रश्न होतो. त्यामुळं सर्व काही असेल ते गॅसवरच केलं जातं. हे बघा अशा वरच्यावर भाजायची आहे. थोड्याशा कडा आहे त्या करपल्या जातात, पण आपण ते खाताना काढल्या तरी पण चालतात. ही भातवडी आहे कच्ची भातवडी आणि कच्चे शेंगदाणे. हां हां हां, मस्तच लागतात बघा. तुम्ही जर बनवल्या तर अशा प्रकारे खाऊन बघा. खूप सुंदर चव लागते आणि तळल्यानंतर पण खूप छान लागतात आणि भाजल्यानंतर पण खूप छान लागतात. अशा प्रकारे जे हेल्थ कॉन्शियस आहे ते तुम्ही भाजून पण खाऊ शकतात. अशा प्रकारे आपण भाजून घ्यायचे आहेत आणि छान अशा जेवताना तुम्ही तोंडी लावण्यासाठी त्याचा वापर करू शकता. खाण्यासाठी कसं होतं आता जेवण कमी जातं, मग अशा प्रकारे तुम्ही जास्त प्रमाणात भाजून भातवड्या ज्वारीच्या आहे त्या खाऊ शकता. एकदम एक नंबरच चवीला होतात. मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घालू शकता. लाल तिखट घालू शकता, पण मी काळा मसाला घातला आहे. त्यामुळे त्याची चव आहे ती अप्रतिमच झाली आहे. मैत्रिणींनो, अशा प्रकारे अवश्य बनवा आणि माझा व्हिडिओ आपण कुठल्या गावातून, कुठल्या राज्यातून, कुठल्या देशातून पाहतात ती कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे मला तुमचे आभार मानणे सोपे होईल आणि खूप छान वाटेल की माझा व्हिडिओ आपण कुठून कुठून बघत आहात. खरं सांगायचं तर माझी जी यूट्यूब फॅमिली आहे तीच माझ्या चॅनलला ग्रोथ करण्यासाठी खूप सहाय्य करते. थँक्यू बंधू भगिनींनो, तुम्ही खूप सहकार्य केलं आहे आत्तापर्यंत. हे बघा किती सुंदर कलर आला आहे आपल्या ज्वारीच्या भातवडीला. अशा प्रकारे अवश्य बनवा आणि खूप सहकार्य केलं आहे खूप आत्तापर्यंत आणि अजून पण करतात. पाहुणे मंडळी कुणाची नसतात बघा. सबस्क्राईब केलं आणि सगळे बाजूला झालेत. कुणीही व्हिडिओ पाहत नाही, लाईक करत नाही, कमेंट्स करत नाही. सर्वांचे खूप मनापासून आभार की जे आपण खूप सपोर्ट करता, छान छान कमेंट करता. भेटूयात मग छानशा पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.